नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे। आज मी छानशी वेणी घेऊन आली आहे, लोकरची वेणी। आता गौरी गणपतीचे दिवस जवळ आले आहेत आणि गौरींसाठी वेणी तर विणायलाच पाहिजे, नाही का? चला तर मग आपण ही छान अशी गौरींसाठी वेणी करायला शिकूया। त्यासाठी मी ग्रीन आणि व्हाईट लोकर घेतली आहे आणि 3.5 mm ची सुई घेतली आहे। खूप सोपी आहे। चला आपण सुरुवात करूया। ही वेणी जी मी केली आहे ही मी डबल लोकरने केली आहे, अशी स्ट्रीप राहण्यासाठी। सिंगल लोकरची पण छान दिसते बघा, ही मी सिंगल लोकरने केली आहे, पण ती थोडीशी अशी लुळी वाटते, म्हणून मी डबल लोकरने, ही सिंगल लोकरची आहे, मी ही डबल लोकरने केली आहे। ही छान स्ट्रीप वाटते आणि फुलंही मोठे मोठे टपोरे दिसतात। चला तर मग आपण सुरू करूया। आपण ही पहिल्यांदा पट्टी विणायला शिकणार आहोत, तर मी डबल लोकरने विणणार आहे। बघा, हे 2 गुंडे आहेत, 2 लोकर घेतल्या आणि आता आपल्याला छोटी महालक्ष्म्यांसाठी जी आपण वेणी करणार आहोत तिच्यासाठी 30 साखळ्या घेणार आहोत। एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 आणि 2 साखळ्या आपण वरती घेऊया। म्हणजे हा 2 साखळ्यांचा एक पहिला खांब तयार होतो। तर 2 साखळ्या सोडून या ठिकाणी आपण हाफ डबल क्रोशे घेणार आहोत। बघा, या पद्धतीने प्रत्येक एका साखळीवर एक एक हाफ डबल क्रोशे आपण घेणार आहोत डबल लोकरच्या साहाय्याने। बघा, या पद्धतीने हाफ डबल क्रोशे पूर्ण सगळ्या साखळ्यांवर आपण घेऊया। झाल्यानंतर दाखव। बघा, ही आता पूर्ण पट्टी हाफ डबल क्रोशेने मी तयार करून घेतली 30 साखळ्यांवर। आता आपल्याला दुसऱ्या रो मध्ये परत एकदा हाफ डबल क्रोशेने हा दुसरा रो कंप्लीट करून घ्यायचा आहे। परत प्रत्येक हाफ डबल क्रोशेवर एक एक हाफ डबल क्रोशे आपल्याला घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने 2 रो घ्यायचे आहेत हाफ डबल क्रोशेचे। बघा, ही अशी टाईट लाईन तयार होते। आता ही पट्टी पूर्ण करून घेऊया हाफ डबल क्रोशेने दुसरा रो। बघा, ही आता पट्टी कंप्लीट झाली आहे। आता आपल्याला हिच्यावर फुलं विणायची आहेत। आपण हा हिरवा दोरा तोडून घेऊया। आपल्याला आता पांढरा दोरा जोडायचा आहे। या पांढऱ्या लोकरने आपण फुलं तयार करणार आहोत। फुलं ही मी डबल लोकरनीच करणार आहे, म्हणजे छान टपोरे फुलं दिसतात। आता फुलं कसे करायचे ते मी दाखवते। या ठिकाणी सुरुवातीला आपण फक्त स्लिप स्टिच घ्यायचा आहे। त्यानंतर पुढच्या साखळीमध्ये आपण फूल तयार करणार आहोत। पहिला खांब 3 साखळ्यांचा घेणार आहोत, त्यानंतर आपण 4 खांब घेणार आहोत। आपल्याला पॉपकॉर्न स्टिचनी ही फुलं करायची आहेत मोगऱ्याची। 4 आणि हा 5, हे 5 खांब झाल्यानंतर पहिल्या खांबाच्या पहिल्या साखळीमध्ये आपण हे बघा, या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे। पहिला खांब आणि
शेवटचा खांब. आता 3 साखळ्या घेऊन त्याच साखळीमध्ये जिथे आपण खांब घेतले तिथेच स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे. त्याच साखळीमध्ये स्लिप स्टिच घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने हे एक फूल तयार झालं. आता पुढच्या साखळीमध्ये परत एक स्लिप स्टिच घ्यायचा आहे. डबल लोकर असल्या कारणाने ते ओढायला थोडा त्रास होतो. सिंगल लोकरनीही तुम्ही करू शकता, पण डबल लोकरनी जास्ती छान दिसतात. बघा या पद्धतीने पुढच्या साखळीवर आपण स्लिप स्टिच घेतला आहे आणि परत एक दुसरा स्लिप स्टिच घ्यायचा पुढच्या साखळीवर. आणि आता याच्यावर आपल्याला दुसरं फूल तयार करायचं आहे. 3 साखळ्यांचा एक खांब, त्यानंतर 4 खांब, डबल क्रोशे, 2 3 4 आणि हा 5. आता पहिल्या साखळीमध्ये पहिल्या खांबाच्या वरच्या साखळीत आपण हे जॉईन करून घेणार. आता 3 साखळ्या आणि ही साखळी आपण इथेच स्लिप स्टिचनी जोडून घ्यायची आहे त्याच साखळीवर. आता पुढच्या साखळीतनं फक्त स्लिप स्टिच आणि त्या पुढच्या साखळीत आपल्याला आता पुढचं फूल बनवायचं आहे. पहिल्यांदा स्लिप स्टिच घ्यायचा, त्यानंतर 3 साखळ्या, 4 डबल क्रोशे, 1 2 3 आणि हे 4. एकूण 5 खांब तयार होतात. हा पॉपकॉर्न स्टिच आहे. मोगऱ्याची फुलं करताना आपण हा स्टिच वापरतो. 1 2 3. त्याच साखळीवर स्लिप स्टिच घ्यायचा. बघा अशी 3 अशी छान फुलं तयार झाली आहेत. आता बाजूच्या साखळीत स्लिप स्टिच, त्या पुढच्या साखळीतही स्लिप स्टिच आणि त्यावरती आपल्याला फूल करायचं आहे. बघा या पद्धतीने आपण ही सगळी फुलं करून घेऊ. आपण एका साखळीवर फूल आणि पुढच्या साखळीवर स्लिप स्टिच म्हणजे 30 साखळ्यांवर आपण 15 साखळ्यांवर फुलं तयार होतील. तर आपण या पद्धतीने ही पूर्ण पट्टी तयार करून घेऊ फुलांनी. बघा आता हे मी पूर्ण विणून घेतलं. त्याला हा असा गोल आकार आपोआपच येतो विणता विणता. आणि आता आपल्याला पट्टी कशी ह्याची ती लेस कशी करायची ते दाखवते. त्यासाठी मी सिंगल लोकरच घेतलेली आहे. लेससाठी आपण सिंगलच लोकर घेणार आहोत. या ठिकाणी आपण जोडून घेऊया. हा दोरा ह्यातच हाईड करून टाकायचा. यासाठी आपण परत 30 साखळ्या घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. बघा 30 साखळ्या तयार करून घेतल्या आहेत लेस तयार करण्यासाठी. आणि आता प्रत्येक साखळीवर आपण स्लिप स्टिच घेणार आहोत. बघा या पद्धतीने प्रत्येक साखळीवर स्लिप स्टिच घ्यायचं आहे.
आणि ही साखळ्यांची पट्टी अशी उलटी विणत चालायचं आहे स्लिप स्टिचने. बघा हे पट्टी अशी तयार झाली. आता मी पूर्ण विणून घेते आणि मग दाखवते. बघा हे शेवटपर्यंत विणून घेतलं आहे. छान जाड अशी पट्टी तयार झाली आहे. आता ह्या सुरुवातीच्याच जिथून आपण सुरुवात केली तिथे स्लिप स्टिच घेऊन हे बंद करायचं आहे. आता हा दोरा आपण हाईड करून घेणार आहोत मागच्या साईडला. वेणीची मागची साईड अशी दिसते. बघा ही अशी पट्टी तयार झाली. तशीच दुसरीकडे पण करून घ्यायची आहे. बघा या मी दोन्ही लेस विणून घेतल्या आणि बघा छान अशी वेणी तयार झाली आहे. तुम्ही नक्की करून बघा वेणी, आणि जमली की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच छान छान व्हिडिओ घेऊन मी नक्की येत राहीन. तुम्ही बघत राहा आणि काही अडलं असल्यास मला कमेंट नक्की करा. तुम्हाला आवडली काही वेणी तेही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि या महालक्ष्म्यांना आता घरी विणलेली वेणी नक्की तयार करा तुम्ही. धन्यवाद.